नमस्कार मंडळी. काल नियती मॅमचं जे थायरॉइड या विषयाचं लेक्चर झालं ते अतिशय प्रचंड प्रतिसादात, अतिशय प्रभावी आणि यशस्वी असं झालं. हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. काल बऱ्याच लोकांनी मीटिंग मध्ये जॉईन होता येत नाहीये म्हणून मेसेजेस केले होते. फर्स्ट कम फर्स्ट इन अशा पद्धतीने लोक जॉईन झाली, पण जे उशिरा आले त्यांना जॉईन होता आलं नाही. त्यासाठी आज परत एकदा आपण त्या विषयावर नियती मॅमना बोलण्याची विनंती करणार आहोत. तुमचे सर्व प्रश्न आतापर्यंत जे चॅट बॉक्स मध्ये आलेले होते त्यावर तुम्हाला आज सुद्धा काही शंका असतील तर त्यावर त्या बोलणार आहेत, तुमच्या शंकांचं निरसन करणार आहेत. तुम्हाला आज काही आणखीन प्रश्न वाटत असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा, तुम्हाला नियती मॅम पर्यंत पोहोचता येईल त्यातून. तर आता आपण नियती मॅमना सांगूयात की तुम्ही निरसन करा शंकांचं सर्वांच्या, आणि जी काही लोक नवीन आज आली असतील त्यांना पण थोडंफार कालचं माहिती थोडीशी द्यावी. पहिल्यांदा मला एक विचारायचंय की नवीन आलेली जी लोक आहेत, जी काल नव्हती आणि आज आलेली आहेत, काहींनी डबल त्यांना परत ऐकायचं होतं म्हणून पण जॉईन केले, तर त्यांनी हँड रेज करा म्हणजे आमच्या लक्षात येईल की किती नवीन आहेत आणि किती अगोदर होती. जरा प्लीज हँड रेज करा, ऍडमिन बघतील, मला सांगतील किती आहेत ते. खूप आहेत ना? हा, ओके, ठीक. मोर दॅन 10. हा, फाईन फाईन. तर आपण आता पहिल्यांदा पूर्ण लेक्चरच मी जे काल सांगितलं होतं तेच मी परत सांगणार आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे मला एक डिस्क्लेम करायचंय की आपलं लेक्चर चालू आहे. मी ह्याच्यामध्ये योगासनांबद्दल, डाएट बद्दल असं खूप काय काय सांगणार आहे. तर कोणी तुम्हाला आम्ही ह्या लेक्चरमध्ये होतो आणि आम्ही ह्याच्यातले तज्ज्ञ आहोत आणि तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा अशा पद्धतीने काही पण अप्रोच केलं तर ते आम्ही त्यांना सांगितलेलं नाही, एवढं लक्षात घ्या. कोणीही सांगितलं तर आमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधा, हे व्यक्ती कोण आहेत ओळख करून घ्या आणि मगच जॉईन व्हा. म्हणून हे पहिल्यांदा एक सावधान लोकांना करते. आणि आता मी थायरॉइड बद्दल चालू करते. गेले 5 वर्षापासून माझं असं लक्षात आलेलं आहे की थायरॉइड, डायबिटीस, ओबेसिटी, पीसीओडी हे रोग खूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. आणि हे रोग असे आहेत ना की ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, आता आपण पित्ताचं उदाहरण घेऊ. पित्त हा आहाराशी रिलेटेड आहे. आपण फक्त आहार आपला वेगळा केला तर आपण बरे होऊ शकतो. पण लाईफस्टाईल डिसीज म्हणजे काय, तर तुमची पूर्ण दिनक्रमच कुठेतरी चुकीचा आहे. तुमची दिनक्रमामध्ये तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करता ती ऍक्टिव्हिटी चुकीची आहे, ही एक गोष्ट झाली. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही काय खाता, काय पिता हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्याबरोबर स्ट्रेस घेता तो सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे एकंदर सगळेच फॅक्टर्स चुकीचे झाल्यामुळे हे सगळे रोग होतात. म्हणजे आपल्याला किती आपल्यामध्ये बदल करायचा आहे हे आपल्या लक्षात येईल. तर पहिल्यांदा थायरॉइड ग्रंथी म्हणजे काय तिची ओळख करून घेऊया. इथे आपल्या गळ्यामध्ये फुलपाखराच्या आकाराची एक छोटीशी ग्रंथी असते जिला थायरॉइड ग्रंथी असं म्हणतात. आता आपल्यापैकी अनेक लोक असतील की ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्यांना माहिती आहे की थायरॉइड आपली इथे आहे आणि टेस्ट पण करतात, T3, T4 आणि TSH. त्यामुळे ह्या टेस्टची नावं पण माहिती आहेत आपल्याला. तर ह्या टेस्ट करून घेतल्या की आपल्याला कळतं की आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे का हायपरथायरॉइडिझम आहे. आता म्हणजे काय, त्या गाठीला सूज येते का काय होतं एक्झॅक्टली, तर सांगते. हायपोथायरॉइडिझम म्हणजे त्या गाठीमधले जे स्राव असतात, खास करून T4 कमी प्रमाणामध्ये येत असतो. आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे T4 जास्त प्रमाणात येत असतो. आता हे होताना गाठीला सूज असू शकते किंवा नसूही शकते. असली तर त्याला गॉइटर म्हणतात, नसली तरी सुद्धा हायपो आणि हायपर होऊ शकतात. मग आता कसं ओळखायचं की मला थायरॉइड आहे, हे पहिल्यांदा बघूया. तर तुम्हाला अशक्तपणा, सारखं दमल्यासारखं वाटणं, केस प्रचंड गळणं, डोळे दमल्यासारखं होणं किंवा बाहेर सुद्धा येणं, त्याच्यानंतर कॅल्शियम शरीरामध्ये कमी असणं, वजन वाढायला लागलं तर हायपोथायरॉइडिझम,
आणि हीच सगळी लक्षणं आणि वजन कमी व्हायला लागलं म्हणजे हायपरथायरॉइडिझम. आता कसं असतं, मी समजा एक टांगेवाला आहे, टांगा चालवते, तर घोडा पुढे आहे आणि मी टांगेवाला आहे. घोड्याला एवढी अक्कल नाहीये की त्यांनी स्वतः चालायचे. मी जेव्हा त्याचा लगाम ओढते तेव्हा तो घोडा पुढे चालतो. लक्षात आली उपमा? सांगण्याचा माझा उद्देश हा आहे की तसंच आहे थायरॉइड ग्रंथीचा. थायरॉइड ग्रंथी म्हणजे घोडा आणि त्याचा लगाम ज्या ग्रंथीच्या हातात असतो ती इथे आपल्या अँटिरियर पिट्युटरी म्हणून एक गाठ असते. ती छोटीशी गाठ असते आणि ती थायरॉइडला सांगते, चल बाई, चल काम कर, चल काम कर. हा, आता अँटिरियर पिट्युटरी वरती सुद्धा होल्ड ठेवणारा अजून एक असतो, त्या टांग्याचा मालक, आणि तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये किडनीच्या वरती असलेल्या 2 गाठी, त्यांना ॲड्रिनल गाठी असं म्हणतात, म्हणजे ॲड्रिनल ग्रंथी. या ॲड्रिनल ग्रंथी ॲड्रिनॅलिन नावाचं स्टिरॉइड सिक्रीट करतात. हे स्टिरॉइड सगळ्या अँटिरियर पिट्युटरीच्या कामामध्ये त्याला प्रोत्साहित करत असतं. आता हे ॲड्रिनॅलिन वाढवायचं कसं? तर ॲड्रिनॅलिन कुठल्याही गोळ्यांनी, औषधांनी वाढत नाही. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जो उत्साह येतो व्यायाम केल्यानंतर, तो ॲड्रिनॅलिनमुळे येतो. पूर्वी मी जिम मध्ये जात असे. जिमच्या इन्स्ट्रक्टरला मी एक दिवशी विचारलं की मी साधारण 1-1.5 तास व्यायाम करते, वजनं उचलते, म्हणजे 1-1.5 तासानंतर माणूस साधारण दमून जातो. पण मी जेव्हा घरी जायला निघते तेव्हा माझ्या आतमध्ये एक आनंदाची अशी उसळी येत असते. म्हणजे काय असते एक्झॅक्टली? तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं की जेव्हा आपण असं समजा वजनं उचलतोय तर इकडे आपल्या घाम येतो नाही का, जास्त करून त्या घामाचा वास आपल्या नाकापर्यंत येतो असा, आणि त्या वासातनं आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनॅलिन जातं. म्हणजे आम्ही इन्स्ट्रक्टर असं पण सांगतो की तुम्ही आतवरती एक टी शर्ट घालता, आतमध्ये एक सिंगलेट असतं व्यायाम करताना आपण, ते सिंगलेट घामाने अगदी डबडबलेलं असतं. त्या सिंगलेट ते काढलं कपडे बदलताना की त्याचा वास घ्या, अगदी नाकातनं ओढून आतमध्ये वास घ्या. त्या वासातनं आपलं ॲड्रिनॅलिन वाढतं आणि त्याच्यामुळेच तुम्ही जेव्हा इकडनं घरी जाता, तुम्ही तुमचं काम करता, दिवसभर तुमच्यामध्ये जी आनंदाची उसळी असते ती त्या ॲड्रिनॅलिनमुळे असते. आणि त्या ॲड्रिनॅलिनचा उपयोग अशाच पद्धतीने स्वमूत्र चिकित्सेमध्ये पण होतो. आपल्याला पाहिजे असलेलं ॲड्रिनॅलिन युरिन वाटे बाहेर जातं, त्यामुळे अनेक लोक ती युरिन पितात. ते प्यायल्यानंतर खूपसं ॲड्रिनॅलिन जातं, पण व्यायाम करून ह्या स्मेलनी जे ॲड्रिनॅलिन जातं ते मेंदूपर्यंत. स्मेल आमच्या आयुर्वेदाप्रमाणे नासा ही शिरसोद्वारम, नासा म्हणजे नाक, नासा ही शिरसोद्वारम, इकडे आपल्या क्रिब्रिफ्रॉम प्लेट म्हणून असते, या प्लेट मधनं सगळं आपल्याला वास जात असतो. वासाने जी मेंदूला चालना मिळते ती पोटात जाऊन मग त्याचं पचन होणार, मग ते रक्ताभिसरणामध्ये जाणार आणि मग रक्ताभिसरणामधनं मेंदूमध्ये जाणार. स्लो प्रोसेस. वास घेतला, फास्ट प्रोसेस असं असतं. अशा पद्धतीने ॲड्रिनॅलिन आपल्या शरीरामधनं अँटिरियर पिट्युटरी पासून थायरॉइड अशा पद्धतीने एकमेकांना चालना देत असतात. हल्ली हीच जी चालना आहे हीच बंद पडलेली आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे शाळेमधनं जो पीटीचा पिरियड आणि खेळ हे खूप कमी झालेला आहे. आताच मी प्रो कबड्डी लीग मध्ये बायजू त्याला स्पॉन्सर करतात, बायजूची ऍड बघत होते. त्याच्यात PV सिंधू आणि नीरज कुमार हे मुलांना बायजूसचे ते हे झालेत, म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचे काय म्हणतात ते, म्हणजे ते करतायत. तर ती PV सिंधू बॅडमिंटन खेळते त्याच्याशी थोडा वेळ आणि मग येते आणि मग ते कॉम्प्युटर आणि मग म्हणते अर्ली लर्निंग, लेट युअर चाइल्ड लर्न मॅथमॅटिक्स अर्ली. तो पण म्हणतो लेट युअर चाइल्ड लर्न मॅथमॅटिक्स अर्ली वगैरे. अरे ते खेळाडू आहेत,
ते खेळाडू त्यांनी आपलं पूर्ण जीवन खेळामध्ये घातलंय. असे बायजू क्लासला जात बसले असते तर ते खेळाडू झालेच नसते. आपल्या मुलांना लहानपणापासून खेळामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करा. जर त्यांना खेळामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केलं तर ते पुढे जाऊन खेळाडू होतील आणि त्यांचे हे सगळे रोग नाहीसे होतील. त्यांना होणारच नाहीत रोग. पण तरी सुद्धा खेळाडूंना आज होत आहेत. म्हणजे तिथे डाएटवर मी येणार आहे. अगोदर ही सगळी प्रक्रिया नीट समजून घ्या. सकाळी उठूनच व्यायाम केलेला चांगला असतो. ब्राह्म मुहूर्ताला उठायला आयुर्वेदाने अशासाठी सांगितलंय की ह्या सगळ्या ग्रंथी सकाळी ऍक्टिव्हेट होतात. जसे पक्षी सकाळी चिची करत उडतात तशाच ह्या गाठी चिची करत जाग्या होतात आणि आपल्या रक्ताभिसरणामध्ये आयर्न आणि कॅल्शियम असं सोडतात. पण त्यासाठी आपण जागं असणं आवश्यक आहे. आपण जर झोपलेले असलो तर ही प्रक्रिया होत नाही. तर ब्राह्ममुहूर्त सगळीजण म्हणतात 3-3:30ला. ब्राह्ममुहूर्त 3-3:30ला नव्हे, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं. सूर्योदयाचा वेळ बघा, त्याच्या अगोदर 45 मिनिटं किंवा 1.5 तास. एक मुहूर्त असतो 45 मिनिटाचा, 2 मुहूर्त असतात 1.5 तासाचे. तर 1.5 तास ते 45 मिनिटं अगोदर जर तुम्ही म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर उठलात तर तुम्ही ब्राह्म मुहूर्ताला उठलायत असं समजायचं. त्याच्याबरोबरच रात्री कसे पक्षी बसून राहतात त्यांच्या झाडांवरती, हलत पण नाही, तशा या गाठी रात्री ग्रंथी सगळ्या संध्याकाळ झाली की त्या दमून जातात. आपल्याला झोप येण्याची प्रक्रिया त्या चालू करतात आणि त्या प्रक्रियेमधनं आपण झोपलेले असलं पाहिजे. जर त्यांचे मुख्य स्राव रात्री, त्यांचे स्वतःचे स्राव रात्री आपल्या रक्ताभिसरणामध्ये सोडले जातात. हे स्वतःचे स्राव कुठले? तर T4, T3 किंवा अँटीरियर पिट्युटरीन, ऍड्रिनालिन तर दिवसभर जातच असतं, पण डोपामिन, सेरोटोनिन हे सगळे आपल्या बॉडी परत त्याच्याबरोबर मेन म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. हे 3 जे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन आहेत ते आपल्याला स्त्रीत्व किंवा पुरुषत्व देतात. तर काय होतं, ते रात्री 10:30 ते 12च्या मध्ये आपल्या रक्ताभिसरणामध्ये सोडले जातात. पण हे सोडले जाण्यासाठी आपण झोपलेलं असणं अतिशय आवश्यक आहे. पण होतंय काय? उलटच होतंय. मुलं सुद्धा रात्री जागून अभ्यास करत असतात. रात्री ही शांतपणाची वेळ असते, त्यावेळी आपण आपल्या झोपेकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून थायरॉइडचं पहिलं एक मुख्य सिम्पटम आहे इन्सोमनिया. झोप न येणं म्हणजे तुमची थायरॉइड ग्रंथीचं कार्य कुठेतरी गडबड व्हायला लागलेली आहे. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता जसं मी सांगितलं, ऍड्रिनालिन योग्य प्रमाणात यायला पाहिजे. ऍड्रिनालिन जास्त आलं आणि एखादा व्यक्ती जास्त व्यायाम करत असेल तरी सुद्धा त्याला थायरॉइडचा विकार होऊ शकतो. म्हणून आपल्याकडे सांगितलेलंच आहे, अति सर्वत्र वर्जयेत. सगळ्या गोष्टी प्रपोर्शन मध्ये, व्यायाम पण प्रपोर्शन मध्ये, आहार पण प्रपोर्शन मध्ये, निद्रा पण प्रपोर्शन मध्ये, जागायचं सकाळी ते पण प्रपोर्शन मध्ये. अशा पद्धतीने आपलं आयुष्य काय, हा लाईफस्टाईलचा डिसीज आहे. आपलं पूर्ण लाईफस्टाईलच आपल्याला बदलायला पाहिजे. आता येऊया आपण डाएटवरती. असं लक्षात आलंय की आता खेळाडू आहेत आणि तरी त्यांना कसे प्रॉब्लेम्स होतात. डायबिटीस असतो, हार्टचे प्रॉब्लेम्स असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात. ते कसे असतात ह्याच्यावरती मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी बघितलं की मी राहते दादरला, शिवाजी पार्कला. आता शिवाजी पार्क ही क्रिकेटची जननी आहे, त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे क्रिकेटची नेट्स लागलेली असतात. आता जर तिथे क्रिकेटची मुलं खेळतायत म्हटल्यानंतर तिथे न्यूट्रिशियस जेवणाची कुठेतरी एक व्यवस्था असायला पाहिजे. पण सगळीकडे काय मिळतंय? वडापाव, भजीपाव, समोसा पाव अशाच वस्तू मिळत आहेत. म्हणजे त्या बिचाऱ्या मुलांना जेव्हा भूक लागते तेव्हा त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाही, अनलेस की त्यांनी डबा आणलेला आहे. डब्यामध्ये सुद्धा काय असतं? भाजी असते एवढीशी आणि पोळ्या असतात 4. इथेच आपण चुकतो. आता सकाळी नाश्त्यापासून सांगते कुठे कुठे चुकतो.
नाश्ता म्हटला की सगळ्यांच्या तोंडातनं मला एकच ऐकू येतं, पोहे, उपमा, इडली, डोसे, चहा चपाती, ब्रेड बटर, खाकरे, हेच. हे सगळं चुकीचं आहे. हे सगळंच्या सगळं चुकीचं आहे. मग खायचं काय? प्रश्न पडेल, खायचं काय? तर मी सांगते ना, खायचं काय ते. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही एग ईटर्स असाल तर आठवड्यातनं 3 वेळा तरी अंड खा. 2 अंड्यांचं तुम्ही बलक आणि प्रोटीन दोन्ही खाऊ शकता, म्हणजे पांढरं आणि पिवळं दोन्ही खाऊ शकता. त्याच्याहून जास्त अंडी खाणार असाल तर फक्त पिवळं, पांढरं खा, पिवळं खाऊ नका. पण जर तुम्ही मी सांगितलं एवढा 1-1.5 तास व्यायाम करत असाल तर तुम्हाला 2 अंड्यांची गरज आहे. तर अंड कसंही खा, तुम्ही ते बॉईल करून खा, फ्राय करून खा, भुर्जी करून खा, स्क्रॅम्बल करून खा, पोच करून खा, कसंही हवं त्याचं पॅनकेक करून खा, हवं तसं खाऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्या डाळी, आता सगळ्याच डाळी भिजत घालायला पाहिजे असं नाही. आज तुमचा मूड काय, मुगाची डाळ, मूग अख्खे आणि उडदाची डाळ घातलं, भिजत घातलं आणि ते सकाळी वाटून त्याचे डोसे करायचे. एक दिवस तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता लाल तिखट, हळद असं एका वेळेला. दुसऱ्या आठवड्यात तेच करत असताना आलं मिरची लसूण घातली, चेंज झाली टेस्ट. कधी मेथी घातली, कधी पालक घातला, कधी दुधीच घातला, कधी मुळा घातला, कधी मुळ्याची पानं घातली, काही पण घालून तुम्ही त्याचे डोसे करू शकता. दुसऱ्या एका दिवशी मोड आलेले मूग चांगले शिजवून वाफून त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो असं घालून, जिरं वगैरे, कोथिंबीर असं घालून ते एक बाउल भरून घेऊ शकता. एका आठवड्यामध्ये मूग घेतले, दुसऱ्या आठवड्यामध्ये हिरवे चणे चांगले शिजवून, मात्र कच्चे खायचे नाही, चांगले शिजवून हिरवे चणे, त्याच्यावर कांदा, टोमॅटो, हवा तर छोटासा एक बटाट्याचा तुकडा, अगदी छोटासा, जास्त नाही, हे खाऊ शकता. अजून एका दिवशी, आता मी मगाशी सांगितलं जे मूग, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ समजा तुम्ही भिजत घातले, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कार्बोहायड्रेटचा प्रकार घालायला लागेल तर ते कम्प्लीट प्रोटीन होतं. म्हणजे तुम्ही रवा घाला, तुम्ही तांदूळ घाला किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घाला, थोडं, त्याच्या अगदी थोडं, म्हणजे तुमचं संबंध भिजलेलं एक मोठी वाटी भरून असेल तर 1 चमचा हे कार्बोहायड्रेट तुम्हाला घालायला लागेल. कारण मी सांगीन समजावून, व्हेजिटेरियन कार्बोहायड्रेटची पद्धत, प्रोटीन्सची पद्धत थोडीशी वेगळी असते. आता हे झालं 3 दिवस आपण डाळींचे डोसे, नंतर मोड आलेले मूग घेतले. अजून 1 दिवस थालीपीठ खाऊ शकता. अजून 1 दिवस सगळ्या 5 डाळी रात्री भिजत घालायच्या, सकाळी त्या कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आणि त्या शिजवलेल्या डाळी बाहेर काढून पावभाजी क्रश करायचं असतं ते क्रश, किंवा फूड प्रोसेसर असेल, फूड प्रोसेसरमध्ये त्याच्यात कणिक भिजवायची. मग त्याच्यात स्वादाला तुम्ही घाला लाल तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा, कुठलीही पानं, कुठलीही भाजी, काही पण स्वादाला तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये. आणि हे सगळं घालून त्याच्यात कणिक भिजवायची आणि त्याचे पराठे लाटायचे. मऊपणासाठी थोडंसं दही घालायला हरकत नाही. असं हे 4 दिवस झाले. एक दिवशी सँडविच करू शकता. आता सँडविच मध्ये टोस्टेड सँडविचचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये पनीर, थोडंसं चीज, अगदी पाव बटाट्याचा तुकडा, पनीर, चीज, पाव बटाट्याचा तुकडा, त्याच्याबरोबर 1 किंवा 2 स्लाइस कॅप्सिकम बारीक चिरून, कोथिंबीर, कांदा थोडासा, हे सगळं मिक्स करा. त्याच्यात मीठ किंवा सँडविच मसाला असं काही पण घालू शकता आणि ते हाय प्रोटीन आणि हाय कॅल्शियमचं स्टफिंग असेल, ते 2 पावांच्या मध्ये घालून त्याचे टोस्टेड सँडविचेस तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने सँडविचेस तुम्ही करून घेऊ शकता जे हाय प्रोटीन असतात. एखाद्या दिवशी जसं मी सांगितलं डाळींचे तुम्ही डोसे केले, तसेच तुम्ही सगळी कडधान्य भिजत घालून त्याचे पण डोसे करू शकता. अंडी जे लोक खातात ते पॅनकेक्स करताना कुट्टू म्हणून एक धान्य मिळतं, हिंदीमध्ये कुट्टू म्हणतात, मराठीमध्ये त्याला शब्द नाही.
गुजरातीमध्ये त्याला कुटिनो डारो म्हणतात. असं ते धान्य असतं. बकव्हीट, इंग्लिशमध्ये त्याला बकव्हीट म्हणतात. ते धान्य वाटून घेऊन त्याच्यामध्ये अंड फेटून त्याचे तुम्ही पोळे सारखे करू शकता, पॅनकेक्स ज्याला म्हणतात. तर हे सगळे आता व्हेजिटेरियन आणि अंडी असं दोन्ही मिक्स मी सांगितले. व्हेजिटेरियन जे सांगितले त्याच्यातला एखादा तुम्ही परत रिपीट करू शकता. त्याच्यानंतर एक कानडी प्रकार आहे जो तुम्ही युट्यूबवर बघू शकता, नुचनुंडे म्हणून. ते डाळीचे प्रकार, डाळीचे असे मुटकळे करून ते उकडवलेले असतात. युट्यूबवर त्याची रेसिपी आहे. डाळींचे नुचनुंडे म्हणतात. तर ते पण खूप चांगले चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीचाच ब्रेकफास्ट घ्यायचा आणि त्याच्याबरोबर काहीही झालं तरी प्रोटीनेक्स, 1 ग्लास भरून प्रोटीनेक्स घालून दूध प्यायला पाहिजे. अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट घेतलात तर तुम्हाला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट मिळतो आणि तुम्ही फुल डे ताजेतवाने राहू शकता. आता जेवणाचं समीकरण असं आहे की जेवणामध्ये आपण जे खातो, व्हेजिटेरियन पहिल्यांदा मी घेते, जी भाजी घेतो ती पोळीच्या चौपट असायला पाहिजे. आता समजा एखाद्याने भाजी आणि आमटी दोन्ही घेतली तर भाजी दुप्पट, आमटी दुप्पट, दोन्ही मिळून चौपट पोळीच्या एका. दुसरी पोळी घेतली, परत हे सगळं चौपट. भात घेतला, परत हे सगळं चौपट. मग आता फक्त पोळी नाही खायची, आपल्याला फक्त भात खायचा आहे. ठीक आहे ना, नुसता भात घेतला आणि हे सगळं चौपट घेतलं तरी पण चालेल. म्हणजे इथे प्रश्न, कुठलीही भाजी घ्या, कुठलीही आमटी घ्या, काही हरकत नाही. कोबी खा, फ्लॉवर खा, फरसबी खा, वांगी खा, भेंडी खा, कुठली पाहिजे ती भाजी खा, पण ती चौपट खा. तर कसं आता करायचं चौपट? तर चपाती पोळी समजा आहे, त्याचे तुकडे तुम्ही करा आणि त्याचा ऐवज बघा एका वाटीमध्ये घालून. त्याच्या चौपट तुमची भाजी आणि आमटी असायला पाहिजे. सिंपल आणि स्ट्रेट. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीचं जेवण, त्याच्यामध्ये जर भाकरी आणि भाजी घेणार असाल तर सेम रुटीन. भाकरी 1/4 आणि 4 टाइम्स भाजी. आता ही जी 4 टाइम्स भाजी असते ती तुम्ही रात्रीच्या वेळेला, मी युजली पाण्याच्या भाज्या खा असं सांगते. पाण्याच्या भाज्या म्हणजे कुठल्या? तर शिराळी, घोसाळी, पडवळ, काकडीची भाजी सुद्धा खूप छान होते आणि खूप छान लागते. तर काकडी, पालेभाज्या सगळ्या, या सगळ्या भाज्या पचायला अतिशय हलक्या असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप पण शांत लागते. पोट अगदी दब्ब भरलेलं असं नाही राहत, शांत झोप लागते आणि सकाळी लवकर उठायला होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जी कुठली पोळी, भाकरी घ्याल किंवा थोडासा भात सुद्धा, त्याच्यावर नेसेसरीली तूप घालून घेत जा. तूप हे आपल्या मेंदूसाठी आणि मेंदूच्या ग्रोथसाठी अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा थायरॉइड आपल्याला असतं तेव्हा मुख्य गोष्ट काय होते की आपला जो मेंदू असतो ना तो थोडासा कन्फ्युज्ड असतो. त्याची नीट वाढ असं मी नाही म्हणणार, त्याचं कार्य नीट होत नसतं. तर त्याच्यासाठी तूप अतिशय महत्वाचं असतं. म्हणून 1 चमचा तरी तूप भाकरीला आणि भातावरती तुम्ही घालून घेतलं तर इट इज एनी डे ऍडवाइजेबल. ते अवश्य घ्यायला पाहिजे. आता ह्या थायरॉइड आपण हे डाएट बघितलं तर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन मधला फरक सांगते. पोळी आणि भाजी, भाजी दुप्पट, आमटी आणि भाजी दुप्पट हे धरून जेव्हा आपण पोळी आणि भाजी खातो तेव्हा ते कम्प्लीट प्रोटीन होतं. तुम्ही विचार केलात की मी भाजी आणि आमटी नुसती खाईन तर ते कम्प्लीट प्रोटीन होणार नाही. हा, जर का तुम्हाला फक्त भाजी आणि आमटी खायची असेल आणि पोळी, भाकरी, भात खायचा नसेल तर त्याच्यात तुम्हाला आयदर सुरण किंवा तो जांभळा कंद मिळतो किंवा कुठलेही कंद, अळूचं, अरबी, बटाटा, रताळ, अशा पद्धतीचं काहीतरी तुम्हाला त्याच्यात तुम्ही घातलं तर मग तुम्ही पोळी नाही खाल्ली तरी हरकत नाही. म्हणजे एखाद्याला समजा भाजी आणि आमटी फक्त खायची तर त्याच्याबरोबर हे एक कुठलं तरी कंद ऍज अ सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट तुम्हाला घालायलाच लागेल. ओके. नॉन व्हेजिटेरियन प्रोटीनचं समीकरण टोटली वेगळं आहे. नॉन व्हेजिटेरियन फूड हे स्वतःच एक कम्प्लीट प्रोटीन आहे.
आलं लक्षात? नॉनव्हेज प्रोटीन हे स्वतःच कम्प्लीट प्रोटीन आहे, म्हणजे त्याला कुठेही कार्बोहायड्रेटची गरज नसते कम्प्लीट होण्यासाठी. तर तुम्ही चिकन समजा घेतलं तर चिकन त्याचा रस्सा दरवेळी ते तिखट आणि फक्त भाकरी बरोबर चिकन खाण्याची संकल्पना मनातनं काढून युट्यूब वरती तुम्हाला बुद्धा बोल म्हणून रेसिपीज मिळतील. बुद्धा बोल, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही मिळतील. तर चिकन उकडवून त्याचं सूप सारखं करून बोलमध्ये, किंवा मी सांगते सरळ चिकन शॅलो फ्राय करा, त्याच्याबरोबर सगळ्या भाज्या पण स्टर फ्राय करा, त्याच्यामध्ये कधी मेक्सिकन ड्रेसिंग घाला, कधी चायनीज ड्रेसिंग घाला, की स्टर फ्राय तुमची व्हेजिटेबलची होते. दॅट इज एक्सलंट. आणि ते तुम्ही प्लेन खाऊ शकता, त्याच्याबरोबर तुम्हाला काही त्या ब्रेड किंवा पोळी किंवा भाकरी खाण्याची काहीही गरज नसते. अशा पद्धतीने हे आहे समीकरण व्हेजिटेरियन प्रोटीन्स आणि नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन्सचं. हे लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा सगळीजण काय म्हणतात की थायरॉइड होतो तो कशामुळे, तर फास्ट फूड खाल्ल्यामुळे. ओके. आणि फास्ट फूड म्हटलं की कोणीही पहिल्यांदा हेच म्हणतं पिझ्झा बर्गर त्याच्यामुळे बाबा होतं. आता पिझ्झा बर्गर आपण किती वेळा खातो? मी तरी मला आठवरी पण बनवून पिझ्झा 1 वर्ष तरी झालेले मी नाही खाल्लेलं. पण वडापाव, समोसा पाव, भजी, भेळपुरी, सेव बटाटा पुरी, पाणीपुरी, हे सगळे फास्ट फूडच आहे. हे सगळं फास्ट फूड आहे आणि आपण बोलतो फक्त पिझ्झा आणि बर्गर्सच्या बद्दल. तसं म्हणायला गेलं तर जे आपण आता सकाळी पदार्थ जे खातो नाश्त्यासाठी, मी सांगितले नाही खायचे पोहे, उपमा, इव्हन साबुदाण्याची खिचडी, हे सगळं पोटात जाऊन त्याची पूर्ण साखरच होते. एनर्जी आपल्याला मिळतच नाही, प्रोटीन्स. आणि म्हणून मग सारखी सारखी भूक लागते, हे खाऊ का, ते खाऊ का, ते खाऊ का, साखरेची अर्ज वाढते. साखरेबद्दल अजून एक सांगते, हल्ली सगळीकडे बोर्ड लागलेत. आमच्याकडे गुळाचा चहा मिळतो, हितकारी, तब्येतीला चांगला गुळाचा चहा. गुळ आणि साखर आयुर्वेदाप्रमाणे दोन्हीही इक्वली विषारी आहेत. प्रमेह म्हणजे हे सगळे थायरॉइड ग्रुप ऑफ जे रोग आहेत, थायरॉइड, ओबेसिटी, डायबिटीस, हे सगळे प्रमेहामध्ये येतात. त्याचं जे निदान आहे, त्याचं निदान काय आहे? आस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी ग्राम्योदक आनुप रसहा पयांसी नवान्न पानम गुड वैकृतमच. गुड वैकृतमच म्हणजे गुळापासून बनलेले सगळे पदार्थ, त्याच्यामुळे डायबिटीस होतो. आणि थायरॉइड हा डायबिटीसचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे गुळ आणि साखर ह्याच्यात काही फरक नाही. म्हणून गुळाचा चहा तब्येतीला चांगला आणि साखरेचा चहा तब्येतीला वाईट. रॉंग. दोन्ही इक्वली वाईट. त्यामुळे साखरेनी लेडन गोष्टी, केक्स, बिस्किट्स, हे पण आपण फास्ट फूड मध्ये धरतच नाहीये. फक्त बिचारे पिझ्झा आणि बर्गरवरती आपण नावं ठेवतोय. इतर गोष्टी आपण विसरले गेलोय. बिस्किट किती लोक खातात सकाळी नाश्त्यासाठी, त्याच्यामध्ये किती पटीनी साखर असते हे आपण विसरतो. बिस्किट जर आवडत असतील तर थ्रेप्टिनची हाय प्रोटीन बिस्किट येतात, GRD म्हणून बिस्किट येतात. ही बिस्किट प्रोटीन मध्ये खूप हाय असतात. ती खाल्ली तर त्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते. तर संध्याकाळची वेळ असते की नाही, आपण मधली वेळ म्हणतो, जेव्हा भूक लागते तेव्हा काय खायचं? त्यावेळी फळं खावी. आणि मी आता ही जी हाय प्रोटीन बिस्किट सांगितली ती खाऊ शकता, किंवा परत 1 ग्लास भरून प्रोटीन एक्सचं दूध खाऊ शकता, पिऊ शकता. फळं कुठलीही खायला हरकत नाही. सगळी फळं या मधल्या वेळी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे एक असॉर्टेड फळं जर तुम्ही बनवून ठेवली आणि तशी तुम्ही खाल्ली तरी सुद्धा अतिशय चांगली असतात ही फळं. आता झाले मुद्दे 2, व्यायाम आणि आपला आहार. आता तिसरा मुद्दा, स्ट्रेस. स्ट्रेस हा आपला साथीदारच आहे, जोडीदार, कधी आपल्याला न सोडणारा, अगदी चिकटून असलेला.
आणि आपण काय करत असतो, जा रे जा रे जा रे. नाही, स्ट्रेसला जा म्हणण्यापेक्षा त्याला ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. स्ट्रेस अनेक कारणांमुळे येतो. उपनगरांमध्ये किंवा शहरांमध्ये राहणारी जी लोक असतात त्यांचं मुख्य म्हणजे टाइम मॅनेज न झाल्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. म्हणून टाइम मॅनेज करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी वर्षानुवर्षास काउन्सिलिंग करते आणि एक छोटीशी टिप देते. सकाळी उठल्यापासून तुम्ही जागे असता तो फुल दिवस तासामध्ये डिव्हाइड करा आणि एकेका तासामध्ये तुम्ही काय काय करता ते तुम्ही बघा. प्रत्येक तासामध्ये तुम्ही काय काय करता ते बघा. आता त्या तासामध्ये काय काय जे करताय त्याच्यामधलं जे तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि काय तुमच्यासाठी निरुपयोगी आहे ते शोधा आणि त्या वस्तू करायच्या सोडून द्या. साधं सोपं आहे. मी आज 15 वर्षापासून पेपर वाचलेला नाही, कारण 15 वर्षापूर्वी मी ठरवलं की त्याच्याच मध्ये जो माझा काही 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास जातो तो मी दुसऱ्या काहीतरी कामासाठी वापरू शकते आणि म्हणून मी पेपर वाचत नाही आणि तरी माझं काहीही अडलेलं नाही. त्यामुळे आपल्याला काय आवडतं, आपण काय जास्त करून आपल्याला त्याच्यातनं आपल्याला नॉलेज मिळणार आहे किंवा आपलं काहीतरी उद्धार होणार आहे अशा गोष्टी केल्या तर आपलं स्ट्रेस कमी होतं. का तर वाचन, आपण जेव्हा वाचन करतो मोठ्या मोठ्या लोकांची आपण चरित्र वाचतो, ती चरित्र वाचताना आपल्या काय लक्षात येतं की ह्या लोकांच्या लाईफमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होते. असं नाही की ह्या लोकांचे आयुष्य अगदी सरळ सोपं गेलं. कपिल देवचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये त्याला मॅचला जाताना किती त्रास व्हायचा, कसं तो 3 लोकांकडनं लिफ्ट घेऊन कसा तरी कुठेतरी पोचायचा. हे सगळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं या त्याला पण किती त्रास झाला आणि त्रास होऊन तो कपिल देव झाला. मग आपण का नाही होऊ शकत? आपल्याला काय कोणासारखं कपिल देव किंवा काही मोदी अंकल नाही व्हायचे. आपल्याला आपल्या घरातलं मोदी अंकल व्हायचे किंवा आपल्या जीवनातलं मोदी अंकल व्हायचे. आपण जे काही करतो ते उत्तम रीतीने कसं करू शकतो ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. आपल्याला दुसरं काही मोठी शिखरं नाही गाठायचे किंवा एव्हरेस्ट माउंटन नाही चढायचंय. आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये आपलं जीवन कसं चांगलं करायचं ह्याच्याकडे आपला फोकस असला पाहिजे. मग जीवन चांगलं करण्यासाठी आपल्याकडे वेळ असायला पाहिजे आणि ही आपल्या शरीरातली जी सगळी ग्रंथींची मालिका आहे हिला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. एक माणूस आहे, तो डॉक्टर आहे, स्वतः परदेशात राहतो, आता इंडियामध्ये राहतो. महर्षी महेश योगींचा तो अनुयायी आहे आणि त्यांनी रामायण आपल्या शरीरामध्ये पूर्ण बसवलेलं आहे. तो काय म्हणतो माहितीये का की आपल्या ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहे स्पेशली ॲड्रिनालिन पासून तो चालू करतो, ह्या सगळ्या म्हणजे आपल्या शरीरातली वानरसेना आहे. ॲड्रिनालिन ग्रंथीला त्यांनी हनुमानाची उपमा दिलेली आहे. अँटिरियर पिट्युटरीला त्यांनी सुग्रीवाची उपमा दिलेली आहे. पोस्टिरियर पिट्युटरीची असते कधी कधी नसते, तिला त्यांनी वालीची उपमा दिलेली आहे. आणि मी आता ह्या ज्यांचं मी सांगते रामायणाचं त्याच्याबद्दल मी आता 1 वर्षापूर्वीच ऐकलं की त्यांनी अशा पद्धतीने हा रिसर्च केलेला आहे. पण त्याच्यापूर्वी आज अनेक वर्ष जी लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात सकाळी न उठवत नाही, व्यायाम करवत नाही, त्यांना मी एकच सांगते की तुम्ही भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजरा एवढं फक्त म्हणा. रिलिजियस रिझन साठी नाही. तुमच्यापैकी जे कोण माझे पेशंट असतील ते मला चांगले ओळखतात, त्यांना माहिती मी रिलिजियस नाहीये. हे मी रिलिजन साठी नाही म्हणते. मला नेहमी असं वाटतं की हा जो हनुमान आहे की हा जो मारुती आहे हा एक एनर्जीचा स्रोत आहे. ह्याच्यापासून आपण एनर्जी ड्रॉ करू शकतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पटत असेल की ह्या जगामध्ये चांगल्या वाईट, आपल्याला खेचणाऱ्या, आपल्याला प्रोत्साहित करणाऱ्या अशा पुष्कळशा शक्ती आहेत. त्याच्यापैकी माझा एक दृढ विश्वास आहे की ही जी मारुती नावाची वस्तू आहे ही एक शक्ती आहे आणि ही आपण आपल्याकडे ओढून घेतली तर आपलं जीवन अतिशय शक्तिशाली होतं, आपल्याकडे खूप एनर्जी येते. त्यामुळे 2 लाईन फक्त तुम्ही किंवा मारुती राया माझ्याकडे ये
एवढं जरी तुम्ही म्हटलं, जरी हे स्तोत्र येत नसेल तरी सुद्धा त्याला ओढून, त्या एनर्जीला आपण ओढून घेतलं की आपला ऍड्रेनालिन एकदम सगळीकडे फिरायला लागतं आणि आपल्याला पुष्कळ उत्साह येतो. आता हा जसा उत्साह येतो तसा माझा एक दुसरा पण अनुभव आहे की हा अति उत्साह आला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. मी संध्याकाळी चालायला जाते आणि कधी कधी मी जर खूप जास्त चालले तर ऍड्रेनालिन इतकं जास्त सर्क्युलेट होतं की मी नेहमी 10:30ला झोपणारी व्यक्ती 12 वाजेपर्यंत झोपू शकत नाही. म्हणजे जर का मी अशा वेळी चांगलं शवासन केलं मस्तपैकी 15-20 मिनिटं आल्यानंतर आणि वज्रासनात बसून स्वतःला शांत केलं तरच मला 10:30ला झोप लागते. आलं ना लक्षात? अति सर्वत्र वर्जयेत हे मी जे सांगितलं हे ब्रीद वाक्य लक्षात घ्या. आता पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक घरामध्ये, माझी तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, प्रत्येक घरामध्ये कसं आहे बघा, आई जे करते तेच मुलं करणार. आई उठून सकाळी व्यायाम करू लागली तरच मुलं व्यायाम करतात. बाबा उठून गेले तरी मुलं जाणार नाहीत. आईनीच उठायला पाहिजे. आईनीच चांगलं वाचन, चांगलं घरात बोलणं, चांगलं एक एक्झाम्पल, लीड बाय एक्झाम्पल केलं तर मुलं तसं करतील. आणि आपल्याला चांगले पालक आणि चांगले आजी आजोबा जर बनायचं असेल तर वी मस्ट लीड बाय एक्झाम्पल. आपल्याला मुलांना हेच देऊन जायचे. आपण त्यांना पैसा अडका नाही ठेवून गेलो काही हरकत नाही, पण शरीर सौष्ठवाच्या जीन्स ज्या आपण मुलांना सोडून जाऊ त्याच्यासारखं आपण मुलांना दुसरं कुठलंही वैभव नाही देणार, असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. आता थायरॉइड बद्दल तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल. आहार, विहार, औषध. आता औषधाबद्दल सांगते. आज मी साधारण 15 वर्ष बघते की थायरॉइड खूप वाढतोय, तर त्याच्या संदर्भात औषधं तर मी माझ्या क्लिनिकमध्ये देतेच, पण त्याच्याच बरोबर सुप्रजाच्या सगळ्या मेंबर्ससाठी सुप्रजामधनं सुद्धा पर्सनल कन्सल्टेशन आणि पर्सनल काउन्सिलिंगची व्यवस्था आहे. ही व्यवस्था खास सुप्रजाच्या मेंबर्ससाठी अतिशय अगदी म्हणते मामूली एक पैसे घेऊन आम्ही देऊ केलेली आहे. नाहीतर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या क्लिनिकमध्ये गेलात तर थायरॉइड, डायबिटीस या रोगांसाठी अवाच्या सव्वा पैसे घेतले जातात. पण सुप्रजातर्फे एक अगदी नॉमिनल अमाऊंट घेऊन तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग माझ्याशी साधू शकता. आणि औषधं लागली तर माझ्या क्लिनिकमधनं सुद्धा औषधं मी पोस्टाने पाठवू शकते. तुम्ही जर लांब राहत असाल तर तुमच्या गावात मिळणारी औषधं सुद्धा तुम्हाला आम्ही सांगतो. तर सुप्रजाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सुप्रजाच्या ज्या ऍडमिन आहेत अश्विनीताई येवले त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्या तुम्हाला ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती देतील. आता आपल्याकडे पुष्कळ प्रश्न आलेले आहेत, तर त्यामुळे आपण एका पाठोपाठ एक अश्विनीताई प्रश्न वाचून दाखवतील आणि मी त्याची उत्तरं देईल. ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न टाकावे. आलेला प्रश्न आहे, ब्रेकफास्ट किंवा एग्स आणि प्रोटीन एग्स मिल्क मध्ये गॅप ठेवायचा का? कोणते टाईपचे ऑइल कुकिंगला वापरायचे? राईस ब्रॅन, सनफ्लॉवर, सोयाबीन? तर पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन एक्स आणि हे ब्रेकफास्ट एकत्रच खायचं असतं, गॅप ठेवायची नसते, एकत्रच खायचं असतं. तेलामध्ये फक्त मी थोडक्यात सांगते, ग्राउंडनट ऑइल इज द बेस्ट ऑइल तुम्ही फोडणी करणार असाल तर. त्याचं स्मोकिंग पॉइंट हाय असतं, त्यामुळे फोडणी करायची असेल तर शेंगदाण्याचं तेल आणि तूप ह्यांचा वापर करावा. आणि शॅलो फ्रायसाठी सनफ्लावर ऑइल वापरू शकता. कच्चं घालायचं असेल तर कोकोनट ऑइल आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. ऑइल्स कुठली खायची, का, कशी, का नाही आणि किती प्रमाणात, ह्याच्याबद्दल एक वेबिनार थोडक्यात दिवसात होणारच आहे. नो युअर हेल्थ या ग्रुपमध्ये आपण सगळीजण असाल, आपल्याला तिथे नोटिफिकेशन दिलं जाईल. खास त्याच्यासाठी आम्हाला एक रेकमेंडेशन आलंय की तुम्ही ह्याच्यावर एक खास प्रोग्राम घ्या.
T3, T4, TSH च्या नॉर्मल व्हॅल्यूज काय आहेत? T3, T4 त्या टेस्टच्या शेजारी दिलेल्या असतात. एक्झॅक्टली 4.5च्या आतमध्ये, 4.85च्या आतमध्ये TSH असायला पाहिजे. T3, T4 एकदम माझ्या तोंडावर नाहीये. आय थिंक तुम्ही लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करता तेव्हा शेजारी ते लिहिलेले असतात टेस्ट रिझल्ट. लहान मुलांमधला थायरॉइड कसा ओळखायचा? हा, खूप चांगला प्रश्न आहे. माझा एक विषय आहे ना नेट. हा, माझा विषय मध्येच राहून गेला लहान मुलांच्या बद्दल सांगायचा. तर बघा कसं होतं की मुलींमध्ये पाळी यायच्या जरा अगोदर ती ग्रोथ स्पर्ट होते, साधारण 10 वर्षापासून. मुलांची ग्रोथ स्पर्ट 14व्या वर्षापासून होते. तर तुम्ही एक नोटीस करायचं की 8-9 वर्षाच्या तुमच्या मुली झाल्या आणि त्यांची उंची वाढत नसेल तर यू मस्ट इमिजिएटली चेक द थायरॉइड. पहिलं म्हणजे मी सांगते, थायरॉइड चेक करायच्या अगोदर मी युजली जंतांचं औषध द्यायला सांगते, कारण जंतांमुळे सुद्धा ग्रोथ खुंटीत राहू शकते. हे एक. पण त्याच्याच बरोबर जंताचं औषध देऊन झालं आणि तरी सुद्धा उंची हवी तशी वाढत नसेल तर यू मस्ट चेक द थायरॉइड. म्हणजे मुलींमध्ये एक 9-10 वर्षापर्यंत आणि मुलांमध्ये 14 वर्ष झाली आणि अजून ग्रोथ स्पर्ट सुरू झाली नाही तर यू मस्ट चेक द थायरॉइड. लहान मुलांमध्ये लक्षण काय असतात? हेच मी सांगितलं, ते उंची वाढत नाही. मुलींमध्ये हायपोथायरॉइड असेल तर जाडी जास्त वाढायला लागते, म्हणजे मुलं आडवी वाढायला लागतात उभी वाढायच्या ऐवजी. लेझी असतील, म्हणजे लेझी असतील, झोपेच्या बाबतीत कटकट करत असतील तरी सुद्धा हे लक्षणं असतात. आहारामध्ये फळं केव्हा खावी? फळं कधीही खाऊ शकता. असं म्हणतात की रिकाम्या पोटी खा आणि अमुक खा, तसं काही नसतं. जेवणानंतर फळं खा, संध्याकाळच्या वेळी खा. कधी ब्रेकफास्ट, समजा आता आज व्यायाम झाला नाही पण तरी सुद्धा भूक लागली, मग सकाळी नाश्त्याच्या ऐवजी बाकी सगळं खायची इच्छा होणार नाही, मग एखादं फळ आणि प्रोटीन एक्सचा एक ग्लास प्यायला तरी हरकत नाही. थायरॉइड मध्ये खूप मूड स्विंग्स होतात का? हो, अतिशय मूड स्विंग्स होतात आणि मुख्य म्हणजे एक मेंटल कन्फ्युजन असते. मी अमुक करू, मी तमुक करू, असं करू तसं करू, असं खूप असतं. आणि स्ट्रेस पण खूप घ्यायची टेंडन्सी असते. म्हणजे नको असताना ह्याच आता म्हणजे आता हे असं आज काळोखच लवकर का झाला आणि उद्या उशिराच का उजेड झाला, याच्यासाठी पण लोक टेन्शन घेतील. रात्री झोप येत नाही का? अगदी 100% थायरॉइड असण्याची संभावना आहे. इव्हन कॅल्शियम कमी असेल तरी सुद्धा होतं असं, पण कॅल्शियम कमी असण्याचं एक कारण सुद्धा थायरॉइड असू शकतं, हे पण लक्षात घ्या. माझे वय 36 आहे. मी 12.5 mg थायरोनॉर्म गोळी घेते, पण एप्रिल 2021 पासून ऍसिडिटी होते आहे. पण आता खूप ऍसिडिटी कमी आहे आणि विकनेस खूप असतो. मी हिमअप सिरप आणि मल्टीव्हिटॅमिन घेत आहे. बरोबर आहे, बट यू शुड सी टू इट की तुमचं थायरॉइड नॉर्मलवर आणायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्यासाठी जे सांगितलेले एक्सरसाइजेस, व्यायाम, हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. गोळीचं प्रमाण हळूहळू कमी करायचं, डाएटमध्ये चेंजेस करायचे आणि थायरॉइडला तुम्ही रिव्हर्स करू शकता. वय 51 आहे. थायरॉइड ग्रंथी काढल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? काढलेली आहे का थायरॉइड ग्रंथी? हो. मग तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होण्याची जास्त शक्यता आहे. वजन वाढू शकतं पुष्कळ, त्यामुळे वजन वाढून देऊ नका. कॅल्शियमच्या गोळ्या काही झालं तरी आयुष्यभर बंद करू नका. D3 अवश्य घ्या. D3 कॅल्शियम हे अवश्य घ्यायचं आणि एखाद दिवस जेवला नाही तरी हरकत नाही, पण व्यायाम सोडू नका. हशिमोटो थायरॉइड डिसीज बद्दल सांगा. हा, आता बघा कसं आहे की आपण बोललो फक्त हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम, बरोबर. कारण का की ग्रेव्स डिसीज, हाशिमोटोस डिसीज हे खूप कमी प्रमाणात दिसतात, पण हे ऑटो इम्युन असतात. म्हणजे ह्यांचं कारण कोणालाही माहिती नाहीये की हे आपल्या शरीरामध्ये का होतात. म्हणजे कसं असतं बघा की कधी कधी
आपल्या शरीराला ना चुकीचे मेसेजेस मिळतात आणि शरीरच शरीराला पचवायला लागतं. शरीरच शरीराला पचवायला लागतं आणि शरीरामध्ये त्यामुळे अशा पद्धतीचे जे रोग होतात, हॅशिमोटोस डिसीज आहे, ग्रेव्स डिसीज आहे, हे अशा पद्धतीचे रोग अशामुळेच व्हायला लागतात. थायरॉइडमुळे ओबेसिटी, हार्मोन्स इम्बॅलन्स असेल तर काय करायला हवे हार्मोन्स बॅलन्स व्हावे यासाठी? तर पहिली गोष्ट म्हणजे रात्री लवकर झोपायला पाहिजे, तर हार्मोनल इम्बॅलन्स नॉर्मल होतो. सकाळी लवकर उठायला पाहिजे आणि प्रचंड व्यायाम करायला पाहिजे. ही मुख्य तुम्ही जर खबरदारी घेतली आणि मग हळूहळू डाएटकडे शिफ्ट होऊन डाएट बरोबर आहे की नाही, डाएटकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे सगळं करून आपण रिव्हर्सल करायला पाहिजे. पण रिव्हर्सल आपल्याच हातात आहे. पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर जास्तीत जास्त काय करणार? तुम्ही 50 मिलीग्रामची गोळी घेता, तुम्हाला 100 मिलीग्रामची देतील. जास्त काही करू शकणार नाहीत ना डॉक्टर. असं. प्रोटीन पावडर कुठल्या कंपनीची घ्यावी? मी युजली प्रोटीन एक्स सांगते, कारण माझा अनुभव तरी खूप चांगला आहे त्याच्या बाबतीत आणि ती विदाऊट शुगर, हल्ली एक व्हॅनिला फ्लेवरची प्रोटीन एक्स येते. सो इट्स कन्व्हिनियंट म्हणून मी सांगते. पण तुम्ही दुसरं कुठलंही प्रोटीन घेत असाल तरी सुद्धा यू वेलकम टू टेक. असं काही नाही, सगळे प्रोटीन पावडर सेम असतात. थायरॉइडची टेस्ट ही फक्त ब्लड टेस्ट केल्यावरच कळते का? हो, ब्लड टेस्ट आणि तुम्ही ट्रीटमेंट घेत असताना दर 3 महिन्यांनी ही टेस्ट अवश्य करा. म्हणजे आपल्याला कळतं की आपण 3 महिन्यामध्ये जी काही मेहनत घेतली त्याचं फळ काही आलं, त्याच्यावरती युद्धच पुकारायचे. ऐकू नये. 5 वर्षाच्या मुलांची थायरॉइड टेस्ट केली तर चालेल का? तिची उंची खूपच कमी आहे. इतक्यात मला वाटत नाही करावी. 5 वर्षामध्ये कोणी पीडियाट्रिशियन पण ऍडवाइज नाही करणार. जरा थोडे दिवस थांबा आणि मग बघा. कॅल्शियम चालू करा. मुख्य म्हणजे कॅल्शियम चालू करा. कृमींच्या साठी औषध द्या, त्यांनी पण उंची वाढेल. फक्त थायरॉइड असेल असं नाही, कृमी पण पोटात असेल तरी मुलांची वाढ बरोबर होत नाही, असं पण होतं ना. थायरॉइडमुळे माझे वजन वाढत नाही. म्हणजे तुला हायपर थायरॉइडिझम आहे. तर हायपर थायरॉइडिझम साठी स्ट्रेस कमी करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ती थायरॉइडची गोळी बरोबर वेळच्या वेळी घेणं आणि आपलं लाईफ नॉर्मलवर आणणं हे खूप महत्वाचं आहे. हायपोथायरॉइडिझम पेक्षा हायपर थायरॉइडिझम कंट्रोलमध्ये करणं खूप कठीण जातं. प्रोलॉंग्ड पिरियड, डिले, इरेग्युलर पिरियड हे सर्व थायरॉइडमुळे होते का? यावर काय उपाय आहे? 100%. आता मी सांगितलं तसं तुम्हाला व्यायाम करायलाच लागेल आणि डाएटमध्ये चेंज करायलाच लागेल, तरच सगळं होईल, नाही तर नाही होऊ शकणार. शेंगदाणे तेलाने हार्ट प्रॉब्लेम होतो का? काय काय? शेंगदाणे तेलाने हार्ट प्रॉब्लेम होतो का? नाही, शेंगदाणा तेलाने हार्ट प्रॉब्लेम होत नाही. म्हणूनच तेलावरती आम्ही एक पूर्ण प्रोग्रामच घेणार आहोत. तुम्ही सांगितलेला नाश्ता नॉर्मली डेली घेऊ शकतो का? डेली फुल लाईफ. जर तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतील तर फुल लाईफ तुम्हाला हा घ्यायलाच पाहिजे. मी स्वतः हाच डाएट घेते. मी गरोदर असताना HbA1c वगैरे चेक करायची एवढी पद्धत नव्हती. माझं तेव्हा 20 किलो वजन वाढलं होतं. तेव्हाच त्याच्यानंतर PCOD युजली त्याच्या लहानपणी होतो. मला बाळ झाल्यानंतर 5 वर्षांनी PCOD झाला. आय वॉज अ रेअर केस. आणि एक डॉक्टर होते माझ्या ओळखीचे काका, त्यांनी मला सांगितलं मी तुला एकही औषध देणार नाही, तूच शोध आणि तूच आयुर्वेदिक औषध घे. आणि तेव्हा मी या सगळ्या गोष्टींवर रिसर्च केला. त्या दिवशीपासून आज तागायत, म्हणजे या गोष्टीला आय थिंक 20 वर्ष तरी किमान झालेली आहेत. माझ्या घरी नाश्त्यासाठी उपमा पोहे गोष्टी बनतच नाहीत, इडली डोसा या गोष्टी बनतच नाहीत. 20 वर्ष झालेली आहेत या गोष्टीला. Is there any effect on nervous system due to thyroid problem? नक्कीच. All the nerves are very, very susceptible. They're always excited. So a person can't sleep, person can't relax. So the nerves are very excited. So to calm down the nerves, Shavasana and concentration asanas are very, very, very important.
थायरॉइड मुळे डोके दुखते का? हो, दुखतं. हा, डोकं नक्कीच दुखतं. आणि एकाने रोगाचं नाव लिहिलंय अॅकॅन्थोसिस निग्रिकाना. ते मला बघायला लागेल. हे अजून मी रिलेटेड विथ थायरॉइड हे ऐकलेलं नाहीये. दिस इज नॉट रिलेटेड विथ थायरॉइड. सकाळी डोकं दुखतं, कंटाळा येतो. हा, सकाळी उठण्याचा उपाय आवडला नक्की करेल. संध्याकाळी रामरक्षेपूर्वी म्हणते, आता सकाळी पण म्हणावे का? नाही, परत वाच, मला ऐकून आहे. सकाळी उठण्याचा कधी कंटाळा येतो, मारुती स्तोत्र हा उपाय आवडला, नक्की करेल. मी संध्याकाळी रामरक्षेपूर्वी म्हणते, ते सकाळी म्हणावे का? हा, सकाळी म्हटलंच तरी पण हरकत नाही. उठायचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा ते म्हटलं, आणि म्हणजे 2 लाईनी जरी म्हटल्या ना तरी खूप उत्साह येतो. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे याचा. म्हणजे ते स्तोत्र पण प्रॉबेबली असं रचलेलं आहे, कारण मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग ते समर्थांनी रचलेलं आहे. समर्थ हे एकच संत होते की ज्यांनी शरीर सौष्ठवावरती जास्त भर दिलेला आहे. सूर्यनमस्कार वगैरे घालणं हे स्वामी आपले रामदास स्वामी नेहमीच सांगायचे, आणि त्यांनीच मारुती स्तोत्र रचलेलं आहे. सो आय थिंक त्यांच्या मनामध्ये ऑल्सो ही इज रिलेटेड की हा एनर्जीचा एक देव आहे. लास्ट क्वेश्चन, थायरॉइड मुळे डोके दुखते का? पॅरासिटामॉल तरी किती खाणार? उपाय काय? पॅरासिटामॉल अजिबात घ्यायची नाही डोकं दुखलं तर. डोकं कशामुळे दुखते ते तरी बघा ना. पॅरासिटामॉल हायली हेपॅटोटॉक्सिक आहे, लिव्हरला टॉक्सिक आहे. आज जे लिव्हरचे सगळे रोग होत आहेत ते पॅरासिटामॉलमुळे होत आहेत. डोकं दुखल्यानंतर पहिल्यांदा ते बघा, कफ अडकलाय, पित्त झालंय, जास्त रक्त पुरवठा होतोय मेंदूला, कशामुळे दुखतंय, बीपी वाढलंय, आणि त्या पद्धतीची चिकित्सा करायला पाहिजे ना. डोळ्याचा नंबर वाढलाय, सगळं बघायला पाहिजे बरोबर. सर्व क्वेश्चन झालं. रेवतीताई बोल. येस. बऱ्याच जणांचे प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, देताही आली, परंतु त्यातनंही काही राहिली असतील आणि शिवाय आणखीन कोणाला शंका असेल तर त्यांनी ग्रुपवर टाकावं, किंवा नेक्स्ट टाइम कधी परत हा झाला एपिसोड तर त्या ह्याच्यात त्यांचं शंका निरसन केलं जाईल. आता शनिवारी आपलं प्रेग्नन्सी या विषयावर लेक्चर होणार आहे. ते त्याप्रमाणे ग्रुपमध्ये तुम्हाला त्याचं लिंक वगैरे सगळी मिळेलच. आणि चांगलं आतापर्यंत छान सगळी माहिती मिळाली आपल्याला. धन्यवाद नियतीताई, धन्यवाद.